कर्ता कसा ओळखावा? वाक्यात क्रिया करणारा म्हणजेच क्रिया करणारी व्यक्ती किंवा वस्तू म्हणजे कर्ता असतो. बघा, वाक्यात क्रिया करणारा म्हणजेच क्रिया करणारी व्यक्ती किंवा वस्तू म्हणजे कर्ता असतो. कर्ता ओळखण्यासाठी वाक्यातील क्रियापदाला कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारावा. कर्ता ओळखण्यासाठी वाक्यातील क्रियापद म्हणजे काय? क्रिया दर्शवणारा शब्द. याला काय करायचे? कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारायचा. कोण किंवा कोणी हा प्रश्न कोणाला विचारायचा आहे? तर क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे. क्रियापदाला काय प्रश्न विचारायचा आहे? कोण किंवा कोणी. आणि हा प्रश्न कशासाठी विचारायचा आहे? तर कर्ता ओळखण्यासाठी. क्रियापदाला कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते तोच वाक्यातील कर्ता असतो. वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी कुणाला प्रश्न विचारायचा आहे? क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे. क्रियापदाला कशाने प्रश्न विचारायचा आहे? कोण किंवा कोणीने प्रश्न विचारायचा. आणि हा प्रश्न विचारत असताना क्रियापदाला नारा नारी हे प्रत्यय लावायचेत. आता उदाहरणार्थ, बालाजी गाणे गातो. प्रश्न काय होणार? गाणे गातो. तर गाणारा कोण? गाणे गातो. गाणारा कोण? उत्तर काय मिळालं? बालाजी. म्हणून या वाक्यातील बालाजी हा कर्ता आहे. उदाहरण दुसरं बघूयात. श्याम आंबा खातो. आता खाणारा कोण? खातो हे काय आहे? क्रियापद. या क्रियापदाला काय केलं आपण? नारा प्रत्यय लावला. प्रश्न तयार होतो. खाणारा कोण? उत्तर मिळते श्याम. म्हणून या वाक्यातील श्याम हा कर्ता आहे.